काश्मीरमध्ये जी दहशतवादी हल्ल्याची घटना घडली आहे, त्या ज्या ठिकाणी हा दहशतवादी हल्ला घडला त्या पहलगाममध्ये जळगाव जिल्ह्यातले सुद्धा काही पर्यटक हे गेलेले होते। तर त्यातल्या एक पर्यटक जे आहेत नेहा वागुलदे या सुद्धा त्यांच्या मैत्रिणींच्या ग्रुपसह त्या ठिकाणी एका लॉजवर थांबलेल्या होत्या। ज्यावेळी हा हल्ला झाला त्यावेळी त्या त्याच ठिकाणी होत्या आणि त्यानंतर त्यांच्या पतीशी सुद्धा बोलणं झालं होतं। सैन्य दलाने त्यांना सुरक्षित स्थळी हलवलेलं आहे। आता आपल्यासोबत त्यांचे पती तुषार वागुलदे आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। काय सांगणार दादा, तुमच्या ज्या पत्नी आहेत त्या नेमक्या कधी त्या तिकडे गेल्या होत्या, कोणासोबत गेल्या होत्या? मुंबईवरून 15 तारखेला ते काश्मीरसाठी निघाल्या आणि 15 ते 28 तारखेपर्यंत तिथं तर काश्मीरचा तो दौरा, म्हणजे ते तिकडचं सगळं बघणं, सोनमर्ग, गुलमर्ग वगैरे सगळं तिकडचं परिसर बघणं, साईट सीइंग करणं, हे सगळे तिच्या मैत्रिणी आणि मुंबईचे नालासोपारा असेल, विरार असेल, डंबोली असेल, घाटकोपर असेल, इकडे यावल तालुक्यातलं निंभोरा असेल, जळगावच्या विद्युत कॉलनीतील भोगे मॅडम असतील, असे सगळे मंडळी, राणे सांगवीचे अशी सगळी मंडळी तिथे गेल्याच 7-8 दिवसापासून तिथे आहे। पण कालचा दिवस त्यांचा, परवा ते गुलमर्गला होते आणि काल ते फक्त पहलगामचे आजूबाजूचे साईट सीइंग बघण्यासाठी गेले होते व्हॅलीमध्ये। तिथे 2 व्हॅली आहेत, बॅक्सूल काय नाव सांगितलं त्यांनी मला आता, तिने बेसमुल। तर त्या व्हॅलीमध्ये फिरत असताना दुपारी मी एकदा कॉल केला की कुठे आहेस तू? म्हणे आम्ही पहलगामला फिरतोय व्हॅलीमध्ये। म्हटलं बरं, म्हटलं शांततेत फोन कर। नंतर मग मी 4:30ला फोन केला, म्हणे इथं जोरदार फायरिंग चालू झालेली आहे, दहशतवादी आहेत आणि मोठा आवाज येतो आहे आणि सगळे पर्यटक थोडे घाबरले पण। आणि नंतर मग काही क्षणामध्ये आपली इंडियन जी ग्रेट आर्मी आहे, जी भारतीय सेना आहे, ती तात्काळ तिथे पोहोचली, कमांडोज तिथे पोहोचले आणि हे सगळ्या कमांडोजनी आणि आर्मीने या सगळ्या पर्यटकांना सुरक्षित ठिकाणी त्यांना हलवलेलं आहे। आणि काही ठिकाणी ते त्यांच्या ज्या 4 व्हीलर्स होत्या तिथे त्यांना पाठवलं, काहींना लपायला सांगितलं, पळवलं आणि तुम्ही तुमच्या गाडीपर्यंत जा आणि आमच्या सगळे सैन्य तुमच्यासोबत आहे असं सांगितलं। नंतर आणि त्यांनी सूचना दिल्या की सगळ्यांनी मोबाईल स्विच ऑफ करा। त्यांच्या सूचनेचं पालन सगळ्या पर्यटकांनी केलं, पण त्यांच्यासोबत काही पर्यटक होते ते तिथे मारले गेलेले आहेत। मला वाटतं डोंबिवलीचे का कुठले तरी महाराष्ट्रातलेच आहे ते। त्यांच्या सोबतचे जे पर्यटक मारले गेले त्या संदर्भातला अनुभव तुम्हाला काही सांगितलं का तुमच्या पत्नी? एवढं तिला बोलता नाही आलं ना, ती कसं ते आधीच ते मोबाईल बंद करायला सांगितला, मग नंतर मोबाईल बंद केल्यानंतर ती आता काय बोलणार। मग ते म्हणे फक्त आम्ही, म्हटलं तू कुठे आहे, तू सुरक्षित आहे का, एवढं मी तिला खणखणून सांगितलं, मी सुरक्षित आहे, तुम्ही काळजी करू नका। म्हटलं बाकीचे तुझ्या मैत्रिणी रेणुका वगैरे सगळे ओके आहेत म्हणे, काळजी करू नका, इथे सगळे मिलिटरीच्या लोकांनी आम्हाला सुरक्षा कवच दिलेलं आहे आणि आम्ही सेफ साईडला, सेफ ठिकाणी जात आहोत। सकाळी काही बोलणं झालं का? सकाळी माझं बोलणं झालं नाही, कारण माझं धरणगावला प्रोग्राम असल्यामुळे मी सकाळीच निघून गेलो होतो आणि 2:30 वाजता दुपारी जळगावला पोहोचलो। प्रशासनाशी या संदर्भात काही बोलणं झालं का? प्रशासनाचं त्यांचं का, तुमचं माझं काही बोलणं नाही झालेलं, पण प्रशासनाचे काही हे नाही झालेलं, पण फोन खूप आले तर मला कळलं नाही कोणाकोणाचे फोन येते। पण ते आता 28ला जळगावला परतणार आहे आणि सकाळी 8 वाजता ते कटऱ्याकडे रवाना झालेले आहेत माता वैष्णोच्या दर्शनासाठी। तर हे होते ते नेहा वागुलदे यांचे पती, की त्यांनी त्यांचा जाण्याचा जो वेळ होती, काळ होता, सगळा सांगितलेला आहे आणि त्या ठिकाणी ज्या दिवशी घटना घडली त्या दिवशी त्याच ठिकाणी होत्या। त्यानंतर आता त्यांना सुरक्षित स्थळी हलवल्याची माहिती स्वतः पत्नीने आपल्याला फोनवरून दिल्याचं त्यांनी या ठिकाणी सांगितलं आहे। किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव।